झालं कार्यक्रमाचं सेकंड लास्ट भाषण माझं आहे आणि भाषण थोडं गांभीर्यानं ऐका. तुम्हाला निरोपाचं सुद्धा गांभीर्य मला मुलांच्या तर चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, जनतेचे राजे छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पाठीमागं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर आणि आमचे संस्थापक सचिव आदरणीय फुलचंदांना भोसले यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. आणि मनोगत माझं थोडक्यात असणार आहे, कारण संयोजकांनी मला पहिलं सांगितलंय सर थोडक्यात. माळेगाव सर संयोजक आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय सोनवणे सर, श्रावणीनं म्हणल्याप्रमाणे एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून खरं तर 10वीच्या मुलांनी आज त्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे होतं. आमचे ज्येष्ठ सहकारी बंधू प्राध्यापक नंदकुमारजी गायकवाड सर आणि 10वीचे तिन्ही क्लास टीचर आणि आपण सर्वजण आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. सुरुवात करण्यापूर्वी एक फरमाईश आली, फरमाईश मुलींमधून. हॅलो आपकी फरमाईश. एक मूर्तिकार, शिक्षक हा एक मूर्तिकार आहे आणि शिक्षक हा एक नाग आहे. ज्या पद्धतीनं नागाला कात येते, कात आल्याच्या नंतर पुन्हा तो कात टाकतो आणि पुन्हा नव्याने उभारी घेतो, आपल्या जीवनाची सुरुवात करतो. अशा पद्धतीचं काम हे शिक्षकांचं आहे. पाठीमागची मुलं बसू वाटलं बसा, नाही तो 2 वाजता जेवायला. एक मूर्तिकार असतो, तो मूर्तिकार आराम करत बसलेला असतो आणि आराम करत बसलेला असताना तो बाहेरगावी गेलेला असतो. नीट ऐका, बाहेरगावी गेलेला असतो, आराम करत बसलेला असतो. त्याच्या आराम करत असताना झाडाखाली त्याला 2 दगड दिसतात. गायकवाड सर 2 दगड दिसतात. एका दगडाला घेतो, तो शिल्पकार आहे, मूर्तिकार आहे, त्याची मूर्तीच बनवणार आहे. तो एका दगडाला घेतो आणि त्या दगडावरती काहीतरी कोरण्याचा प्रयत्न करतो, पण तो दगड काही केल्या त्या ठिकाणी त्याची मूर्ती बनत नव्हती. दुसरा दगड घेतला, दुसरा दगड घेतला आणि दुसऱ्या दगडाला घडवायला लागला आणि त्यांनी श्री गणेशाची अतिशय सुंदर मूर्ती तिथं बनवली. तसाच आराम केला, उठला आणि निघून गेला. 10 वर्षाच्या नंतर तो मूर्तिकार त्या स्थळावरती गेला. 10 वर्षाच्या नंतर, 10 वर्षाच्या नंतर तो मूर्तिकार त्या ठिकाणी गेला. तर त्यांनी घडवलेली जी मूर्ती होती त्या मूर्तीला लोकांनी पूजा करून त्याचं भव्य मंदिर उभा केलं होतं. अशा मूर्त्या आम्ही घडवलेल्या आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी आम्ही घडवलेल्या मूर्त्यांमधून एक भव्य मंदिर निश्चितपणे या महाराष्ट्र विद्यालयाच्या माध्यमातून घडणार आहे. तुम्हाला अरुणिमा सिन्हाचा धडा आहे, ती पण परीक्षेला जाते. परीक्षेला जात असताना तिच्यावरती जो काळ ओढवतो ते पण तुम्हाला माहिती आहे. त्या परिस्थितीतून सुद्धा जिद्द आणि चिकाटी आणि आत्मविश्वास जर असेल तर 8,848 मीटर असणार एव्हरेस्ट शिखर सुद्धा सर करू शकते. त्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे. जगदीश खेबुडकरांची तुम्हाला एक कविता आहे. कुठली कविता आहे? आकाशी झेप घेरे, आकाशी झेप घेरे तुमच्यासाठी. ऐका, तुमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं,
पाठीमागचे 9वीचे मुलं तिथं जर आलो ना, तुमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा तुमचं जणू पाखरू झालं. तुमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा तुमचं जणू पाखरू झालं. आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं. आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं. ज्ञानाच्या चौकातून तुम्हाला मिरवलं गेलं. ज्ञानाच्या चौकातून तुम्हाला मिरवलं गेलं. तो चौक बघण्याची पुन्हा सल लागली. तो चौक आपलं विद्यालय. तो चौक पाहण्याची पुन्हा सल लागली. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली. नको ती जिवारी लागली. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली. घरट्यातून जाण्याची वेळ आली. 5वी ते 10वी पर्यंत तुम्ही या ठिकाणी शिकलात. शिक्षण घेत असताना 9वी पर्यंत तुम्हाला ध्येय काय असतं हे तुम्हाला माहिती नव्हतं. पण 10वीला आल्याच्या नंतर तुम्हाला ध्येय कशा पद्धतीने गाठायचं आहे याचं मार्गदर्शन आपल्या प्रत्येक गुरुवर्यांनी, शिक्षकांनी, शिक्षिकेंनी तुम्हाला दिलेलं आहे. आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे ठरवण्याची योग्य वेळ आणि योग्य दिशा महत्वाची असते. एक व्यक्ती आहे जो बस स्टँडवर गेलाय. सकाळी 8ला बस स्टँडवर गेला. बस स्टँडवर जाऊन बसलाय. दिवसभर बस स्टँडवर बसलाय. 1 वाजलं, 2 वाजलं, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. त्या ठिकाणचा कंट्रोलर त्याला दिवसभर पाहतच होता. आणि त्या व्यक्तीला शेवटी 5 वाजता त्या कंट्रोलरनं विचारलं, अहो काका, तुम्ही सकाळपासून इथं बसलाय, कुण्या गावाला जायचं आहे? नाही, मला गावाला जायचं आहे. कुण्या गावाला जायचं आहे? त्याला कुण्या गावाला जायचं हेच माहित नव्हतं. ते गाव तुम्हाला तनशेट्टी सरांनी सांगितलं. ते योग्य गाव निवडा. तुम्ही योग्य गाव जर निवडलात तर बस स्टँडवर जाऊन तुमचा फायदा आहे. ना दिवसभर बस स्टँडवर बसलात, कुठं जायचं माहितीच नाही, काय उपयोगाचं आहे? एक व्यक्ती रस्त्याने चालला होता. त्याला बस स्टँडला जायचं होतं. बस स्टँडला जात असताना त्याने ऑटोवाल्याला हात केला. ऑटोवाला उभा केला. ऑटोवाल्याला म्हटलं, मला बस स्टँडला जायचं बाबा, किती रुपये घेतोस? ऑटोवाल्याने सांगितलं, नीट ऐका, 100 रुपये घेतो. किती रुपये घेतो? 100 रुपये. 100 रुपये वाचतील, चला चालत जाऊ. चालत तो व्यक्ती निघाला. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास चालला. बस स्टँड काही येत नव्हतं. तोच ऑटोवाला पुढून आला. त्यावेळेस त्या माणसाने म्हटलं, थांब, मला बस स्टँडला सोडतोस का? हो, सोडतो. किती रुपये घेतोस? ऑटोवाल्याने सांगितलं, 300 रुपये घेतो. किती रुपये घेतो? 300 रुपये घेतो. याने म्हटलं, मी अर्धा तास, पाऊण तास, 1 तास झालं चलत आलोय. आता जवळ असेल म्हणून कमी घे वाटलं तर हा सांगतोय 300 रुपये घेतो. मूर्ख आहेस काय? ऑटोवाल्याने म्हटलं, काका, तुम्ही बस स्टँडच्या विरुद्ध दिशेने जाताय. बस स्टँड कितीतरी पाठीमागे दूर गेलंय, त्यामुळे तुमच्याकडून मी आता 300 रुपये घेणार. योग्य दिशा तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे. ती व्यक्ती तुम्हाला ध्येय, यशाची शिखरं पादांकात करण्यासाठी मदत करेल निश्चितपणे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरे उदाहरण सांगतो. छत्रपती शिवरायांनी 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली का नाही? तुम्हाला फक्त तुमची शपथ घ्यायची. नका शिवरायांसारखं तेवढी मोठी शपथ घेऊ. तुम्हाला फक्त तुमची शपथ घ्यायचं आहे. जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती कोण? मी. जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती कोण असेल तर मी आहे. कारण माझ्यामधला मधलं स्वत्व जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही.
छत्रपती शिवरायांनी 15 वर्षी शपथ घेतलं. आजही तुम्हाला तुमचं वय तेच आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःची शपथ घ्यायचं आहे आणि स्वतःची शपथ घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून जेव्हा निघाले, एकदा असंच ते निघाले होते आणि त्यांनी गोसाव्याचं रूप घेतलेलं होतं. एका झोपडीमध्ये गेले. झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक वृद्ध स्त्री होती, म्हातारी स्त्री होती. त्या स्त्रीला त्यांनी पाणी मागितलं. त्यावेळेस महाराजांना ती स्त्री काय म्हणते, तू सुद्धा आमच्या शिवाजी सारखाच आहेस. नीट आहे का? तू सुद्धा आमच्या शिवाजी सारखाच आहे. का म्हटलं महाराजांनाही कळालं नाही. महाराजांनी म्हटलं असं काय म्हणतेस आजीबाई? आजीने सांगितलं आमच्या शिवाजी राजानं 27 किल्ले आणि 1 लाखाचा होन मुघलांना दिलाय. त्यामुळे स्वतःजवळ सुद्धा ठेवू शकत नाहीस का? माझं पाणी, माझ्या घरामध्ये तू पाणी मागायला आलायस. तू सुद्धा आमच्या शिवाजी सारखाच आहेस. ते शिवाजीच होते जे प्रत्येकाच्या जीवाशी खेळत आहेत आजही 394 वर्षापासून. ते शिवाजीच होते. शिवाजी राजे विचार करायला लागले आणि 1665 ते 1670 या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी कधीच युद्ध केलं नाही. इतिहास काढा. 1665 ते 1670 या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी कुठलंच युद्ध केलं नाही. त्या कालखंडामध्ये शिवरायांनी मनन चिंतन केलं आणि 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती 300 किल्ले या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये होते. तुम्हाला चिंतन करण्याची वेळ आता आली. त्या राजांचा आदर्श तुम्हाला घेण्याची वेळ आलेली आहे. तुमच्याकडे येऊन जाऊन आता 8 दिवस उरलेले आहेत. या 8 दिवसामध्ये तुम्ही चिंतन करा. चिंता करू नका. चिंता सोडून द्या. पहिला पेपर झालं ना, सगळं तुमचं टेन्शन मुक्त होता. तुम्ही पहिल्या पेपरला जात असतानाच टेन्शन फ्री जा. म्हणून तुम्हाला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि वेळोवेळी जेव्हा कधी तुम्ही अडचणीमध्ये असाल किंवा तुमचं काहीही काम असू द्या, तुम्ही आमच्या कुठल्याही शिक्षकांना, आमच्या मुख्याध्यापक साहेबांना तुम्ही फोन करा. निश्चितपणानं तुमची अडचण सोडवली जाईल असं या ठिकाणी मी विश्वासानं सांगतो. आणि 2 मिनिटांमध्ये आमच्या मुलींची एक फरमाईश आहे, अपठित एक कविता आहे, तेवढी कविता म्हणून वेळ संपवतो. वरच्या चाळीची शेती, वरच्या चाळीची शेती, खालच्या चाळीची गीती, दोघी नळावर भांडत होती ग. बोला, सांगू ना, बोला ना. वरच्या चाळीची शेती, खालच्या चाळीची गीती, दोघी नळावर भांडत होती ग. चांगुना. चांगुना म्हणजे चांगली स्त्री. योगायोग नाव कोणाचं इथं म्हणजे व्यंगात्मक कविता आहे, समीक्षात्मक कविता आहे. तुमच्याशी काही रिलेटेड नाही. मुलगा असेल, मुलगी असेल. या गीतीने घागर टेकली, या गीतीने घागर टेकली, शितीने घागर लोटली, घागर शेणानं भरून गेली ग. गेली. एवढाच आवाज. घागर शेणानं भरून गेली ग. सांगू ना. फ्रेश माइंडनं जायचं ना तुम्हाला परीक्षेला. अरे ते कोटे बाबा फोटो काढत असताना 2 सेकंदाचा फोटो असतो, कसला सुंदर तुम्ही स्माइल करता. आणि जीवनाचा फोटो जर काढायचा असेल तर कायमस्वरूपी आनंदी राहा. आणि विशेष पुरुषांनी बायकांच्या भांडणात पडू नये बरं का, लय अवघड असतं. गीतीचा नवरा आला, त्याने नळावर पाय दिला. गीतीचा नवरा आला, त्याने नळावर पाय दिला, पाणी कोणाला भरून देईना ग. सांगू ना. सगळ्या बाया एक झाल्या आता. मग धावत आली सुशीला, मग धावत आली सुशी, त्याची धरली दाढी आणि मेशी.
काशी जागेवर थोबाड वाशी ग सांगू ना. या गीतीने घागर टेकली, शितीने घागर लोटली, घागर शेणान भरली ग सांगू ना. मग ऐटीत मग धावत आली इमली, तिला चार चौघीनं मिळून तिमली, तिला हौशीनं कुडात कोंबली ग, तिला हौशीनं कुडात कोंबली ग सांगू ना. मग ऐटीत आली राणी, मग ऐटीत आली राणी, तिचं जनीन धरली वेणी, तिची जनीन धरली वेणी, राणी जमिनीवर पाय तानी ग सांगू ना. राणी जमिनीवर पाय तानी ग सांगू ना. मग ठुमकत आली ठकी, मग ठुमकत आली ठकी, तिनं सखीला मारली बुकी, सखी बुकीतच झाली मुकी ग, सखी एका बुकीतच झाली मुकी ग सांगू ना. सांगू ना. या गंगीला भांडणाचा चळ, शेवटी आला आता एकच मिनिट. या गंगीला भांडणाचा चळ, मंगी घागर घेऊन पळ, मंगी घागर घेऊन पळ, गंगी तुझ्या बापाचा हाय का नळ ग सांगू ना. तुझ्या बापाचा हाय का नळ ग. शांती म्हणते भांडू नका, शांती म्हणते भांडू नका, तिला कांतीनं दिला धका, तेव्हा आणखीन मागे सारला ग सांगू ना. सांगू ना. मन ठेवा पाण्यावानी, मन ठेवा पाण्यावानी, घरदात्या दाण्यावानी. मन कसं असलं पाहिजे? पाण्यावानी. निर्मळ. मन ठेवा पाण्यावानी, घरदात्या दाण्यावानी, गोडीन भरा ग सगळे मिळून पाणी ग सांगू ना. दोघी नळावर भांडत होत्या ग सांगू ना. खूप आता तुम्ही पण बोर झालात. साहेबांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि जास्त वेळ बोलण्याची संधी दिली. मी बोलू नका, मी साहेबांना, गायकवाड सरांना आत्मविश्वासानं सांगू शकतो, या मुलांना, या मुलींना मी दिवसभर बसू शकतो, ते सुद्धा फ्रेश. कारण हे पुस्तक हेच माझं मस्तक आहे. या पुस्तकामध्ये जर बघायला गेलं तर पुस्तकात लेखकानं लिहिलेले अक्षरे कमी आहेत आणि आम्ही लिहिलेलं, कुठलेही आमच्या सरांचं पुस्तक, आम्ही लिहिलेले अक्षर जास्त आहेत. यामुळे माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींचा सुद्धा मला अभिमान आहे. कारण प्रत्येक माझा सहकारी अभ्यास केल्याशिवाय कुठल्याच वर्गात गेला नाही. तुम्हाला आम्ही भरपूर काही दिलेलं आहे. या शिदोरीचं सोनं लक्षात घ्या. शाळा म्हणजे आई आहे. आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई म्हणजे वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. ती माय तुमची इथं आहे. या माईवरती तुमचं प्रेम असू द्या. या माईवर जर तुमचं प्रेम असेल, जसं शेतकऱ्याचं काळ्या माईवरती प्रेम असतं, ती माय कधीच कमी पडू देणार नाही. तुम्हाला सुद्धा कधी कमी पडणार नाही. मी सगळ्यांच्या साक्षीला साहेबांच्या समोर सांगतो, उद्या 2024ला ज्यावेळेस निकाल लागेल जून महिन्यामध्ये, 15 मुलं 90% पुढे राहतील, 10 मुली 95% पुढे राहतील आणि किमान 3 मुली 100% पुढे राहतील. हे मी तुम्हाला आज सांगतो. उद्याचा रिझल्ट आज सांगतोय मी.
तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. कधीही कुठेही अडचण आली आम्ही तुमच्या पाठीशी नाही, तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्हाला पुढे नेऊ आणि तुम्ही पुढे गेलं की आम्ही पुढे जाऊ, एवढाच विश्वास या ठिकाणी देतो. आणि तुम्हा सगळ्यांना या सर्व महाराष्ट्र विद्यालयाच्या परिवारातर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप आपल्या बोला कुणाचं थोडं बोला.